जॉब जॉन हबमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तुमच्या मनात आहे का मुंबईसाठी काहीतरी भारी करायचं, समाजात एक खरा बदल घडवायचा? मग थांबा, कारण आज आम्ही तुमच्यासाठी एक अशी संधी घेऊन आलोय ना, जी तुमचं करिअर आणि आयुष्य दोन्ही बदलून टाकू शकते. चला तर मग बघूया काय आहे ही गोल्डन अपॉर्च्युनिटी. अगदी बरोबर. संधी आहे एका NGOमध्ये काम करण्याची. आणि हे बघा, हे फक्त 9 to 5 जॉब नाहीये, हे एक मिशन आहे. जर तुमच्या डोक्यात फक्त पगार नाही तर समाजासाठी काहीतरी सॉलिड करायचा विचार असेल ना, तर मग ही संधी फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. ओके, तर आपण ज्या संस्थेबद्दल बोलतोय तिचं नाव आहे गुरुकृपा विकास संस्था. नाव लक्षात ठेवा, कारण ही फक्त एक संस्था नाहीये. हे एक असं माध्यम आहे जे समाजात खराखुरा बदल घडवतं. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये, हीच संस्था तुम्हाला थेट फील्डवर म्हणजे मैदानात उतरून काम करायची संधी देतीये. बरं, तर पद काय आहे? संस्था शोधतेय एका सोशलॉजिस्ट आणि कम्युनिटी डेव्हलपमेंट स्पेशलिस्टला. आता हे नाव ऐकून घाबरू नका. सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्ही या संस्थेचे डोळे आणि कान बनणार आहात. लोकांमध्ये जायचं, त्यांच्याशी बोलायचं, त्यांच्या समस्या समजून घ्यायच्या आणि त्यांच्यासाठी विकासाचे नवीन मार्ग तयार करायचे. खूप मोठी पण तितकीच महत्वाची जबाबदारी आहे ही. ठीक आहे, काम तर खूपच इंटरेस्टिंग वाटतंय, पण मग प्रश्न येतो की हे काम नक्की करायचं कुठे? चला, आता आपण कामाचं लोकेशन आणि स्वरूप याबद्दल बोलूया. तुमचं कामाचं ठिकाण आहे मुंबईचं हार्ट, वांद्रे ते विलेपार्ले पूर्व परिसर, म्हणजे एकदम मेन मुंबईत. आणि हो, इथे खास गोष्ट आहे, जर तुम्ही दादर ते अंधेरी या पट्ट्यात राहत असाल तर तुम्हाला जास्त चान्स आहे. का? कारण संस्थेचा विचार खूप प्रॅक्टिकल आहे. त्यांना वाटतं की तुमचा प्रवासात वेळ जायला नको आणि ती सगळी एनर्जी तुम्ही कामात लावावी. मस्त आहे ना विचार? आता कामाच्या वेळेचं टेन्शन घेऊ नका. वेळ एकदम फिक्स आहे, सकाळी 10 ते संध्याकाळी 6. म्हणजे काय की तुम्ही समाजासाठी पूर्ण वेळ तर द्यालच, पण तुमच्या पर्सनल लाईफसाठी, तुमच्या फॅमिलीसाठी सुद्धा भरपूर वेळ मिळेल. एक परफेक्ट वर्क लाईफ बॅलन्स. ओके, तर आतापर्यंत आपल्याला कामाबद्दल बरीच माहिती मिळाली. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या संस्थेला नक्की कसा उमेदवार हवाय? तुमच्यात त्या गोष्टी आहेत का? चला बघूया. आणि इथे गुड न्यूज आहे, ही संधी खूप लोकांसाठी ओपन आहे. तुम्ही MSW किंवा BSW चे स्टुडंट असाल, किंवा नुकतेच पासआउट झाला असाल आणि नोकरी शोधत असाल, किंवा मग तुमच्या मनात फक्त समाजासाठी काहीतरी करण्याची प्रचंड आवड असेल, तरी तुम्ही सगळेजण अप्लाय करू शकता. खरं सांगतो, हे तुमच्या करिअरसाठी एक जबरदस्त लॉन्चपॅड ठरू शकतं. आता जरा 2 महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्या. काही गोष्टी आहेत ज्या मॅन्डेटरी आहेत, म्हणजे त्या हव्याच, जसे की कम्प्युटरचं नॉलेज आणि कमीत कमी 3 ते 5 वर्षांचा अनुभव. पण काही गोष्टी तुमच्या आतून यायला हव्यात, म्हणजे सामाजिक कामाची खरी आवड आणि फील्डवर जाऊन प्रत्यक्ष काम करण्याची तयारी. एक गोष्ट तुमच्या CVमध्ये दिसेल आणि दुसरी तुमच्या कामात, आणि दोन्ही गोष्टी इथे खूप महत्त्वाच्या आहेत. चला आता त्या मुद्द्यावर येऊया जो आपल्या सगळ्यांच्या मनात असतो, पगार किती आणि जबाबदारी काय? कारण साहजिक आहे, जेव्हा तुम्ही इतकं महत्त्वाचं काम करता तेव्हा त्याचं योग्य मोबदला मिळणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे, बरोबर? तर या कामासाठी तुम्हाला महिन्याला 18,000 ते 22,000 रुपयांपर्यंत मानधन मिळेल. आणि हो, हा आकडा फिक्स नाहीये, तो तुमच्या अनुभवावर आणि तुमच्या स्किल्सवर अवलंबून असेल. त्यामुळे तुमच्या कामाची योग्य किंमत नक्कीच केली जाईल. आणि हे पैसे कशासाठी? कारण तुमचं काम काही ऑफिसमध्ये बसून करण्यासारखं नाहीये. तुम्ही थेट फील्डवर असाल, मोठ्या कंपन्यांचे CSR प्रोजेक्ट्स हँडल कराल, सरकारी योजना लोकांपर्यंत पोचवाल. इतकंच नाही तर अगदी ग्रासरूट लेव्हलला जाऊन लोकांच्या स्वतःच्या संस्था उभ्या करायला मदत कराल. म्हणजे हे काम खूप डायनामिक आणि चॅलेंजिंग असणार आहे. हे सगळं ऐकून जर तुमच्या मनात आलं असेल की अरे वा, हेच तर काम मला करायचं होतं, तर मग आता विचार कसला करताय? आता वेळ आहे ॲक्शन घेण्याची. चला बघूया अप्लाय कसं करायचं. पण एक मिनिट, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. अशा संधी सारख्या येत नाहीत आणि जागासुद्धा लिमिटेड आहेत. त्यामुळे जर तुम्हाला खरंच इंटरेस्ट असेल तर जास्त विचार करत बसू नका. योग्य वेळ आत्ता आहे. अप्लाय करण्याची प्रोसेस एकदम सोपी आहे. फक्त 3 स्टेप्स. पहिलं, तुमचा CV पाठवा. दुसरं, काहीही प्रश्न असतील तर श्री जगदीश पवार यांच्याशी संपर्क साधा. आणि तिसरं, त्यांचा नंबर नोट करून घ्या, 8921 82 685. ते तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतील. तर शेवटी प्रश्न फक्त नोकरीचा नाहीये. प्रश्न हा आहे की तुम्हाला मुंबईच्या विकासात, मुंबईच्या भविष्यात आपलं योगदान द्यायचं आहे का?
कारण ही फक्त एक नोकरी नाही, हे एक चॅलेंज आहे, एक आमंत्रण आहे मुंबईला आणखी चांगलं बनवण्याच्या मिशनमध्ये सामील होण्याचं. तुम्ही तयार आहात का? यावर नक्की विचार करा. जॉब चुन हबला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी.